Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे धातुवर्ग. आता या धातुवर्गामधील आपल्याला सुवर्ण बघायचं आहे. तर या धातुवर्ग हे मस्ट नो पॉईंट आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे धातूमध्ये सांगितलेले आहेत, वर्णन केलेले आहेत, तर ते बघूया मित्रांनो. तर आता व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले माझे काही गोष्टी सांगू इच्छितो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडिओमध्ये काही स्किप करू नका. व्हिडिओला पूर्ण बघत जा आणि लाईक करत जा, शेअर करत जा. तर आता वळूया आपल्या धातुवर्गाकडे. आता धातुवर्ग जर बघितलं मित्रांनो तर आयुर्वेदांच्या शस्त्रांच्या काळामध्ये फार प्राचीन काळापासून आपण वेगवेगळे युग पाहिले, जसे की पाषाण युग आहेत, त्याच्यानंतर लोहयुग आहेत. याच्यामध्ये लोहयुगामध्ये जर बघितले तर तीक्ष्ण लोह, त्याच्यानंतर कांतलोह, वेगवेगळ्या लोहांची निर्मिती झालेली बघून येते. त्याच्यानंतर जसं की कुतुब मिनार उदाहरण आहे. त्याच पद्धतीने आपण वेगवेगळे त्या काळामध्ये वेगवेगळे बृहत्रयीचा काळ आला, नंतर नागार्जुनाचा काळ आला, नंतर रामायण महाभारत या वेगवेगळ्या ग्रंथ म्हणजे काळामध्ये आपल्याला या धातुवर्गांचा विशेष रूपाने आपल्याला औषधी निर्माणामध्ये पण उपयोग बघण्यास मिळतो. आता यांचा उपयोग आपण अलंकार, विविध शस्त्र, त्याच्यानंतर विविध सुवर्ण बनवण्याची आपल्याला पद्धती माहिती येतं आणि त्यांचा औषधी निर्माणामध्ये सुद्धा त्यांचा खास करून प्रामुख्याने उपयोग मिळतो. तर आता बघूया त्याच्यामधलं जर बघितलं तर अर्थविवेदामध्ये जर बघितलं तर अर्थविवेदामध्ये सुवर्णाला हरित असे म्हणत असेल. त्याच्यानंतर चांदीला काय म्हणायचे, रजत असे म्हणत. त्याच्यानंतर लोहाला जर बघितलं तर श्याम आयास असं म्हणतात. श्याम आयास हे MCQ होते, लक्षात राहू. तांब्यास लोहित आयास असे म्हणतात. आता हे बघा, हे त्या काळामध्ये हे अर्थवेदानं म्हणायचे. नंतरचा काळ यजुर्वेद जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुवर्ण, रौप्य, ताम्र, लोह, नाग आणि वंग या 6 धातूंना उल्लेख करून मिळतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये रामायण आणि महाभारत. आता या काळामध्ये तर खरा उत्कर्ष झाला. या काळामध्ये विविध प्रकारचे अलंकार, दागदागिने, भूषण, शस्त्र बनवण्याचे धातूंचा आणि रत्नांचा उपयोग होऊ लागला. त्याच्यानंतरचा काळ येते ते म्हणजे बृहत्रयींचा काळ. बृहत्रयी, डू यू नो बृहत्रयी? चरक, आचार्य चरक, त्याच्यानंतर आचार्य सुश्रुत आणि आचार्य वाग्भट. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या काळामध्ये खास करून उपयोग सांगितले. आता चरक आणि सुश्रुत यांच्या काळामध्ये विविध सुवर्ण, रौप्य, वंग, ताम्र, पितळ, कांस्य, नाग व लोह या धातूंचा खास करून उपयोग करून बघितला. त्यांनी या धातूमध्ये पारदासोबत विविध संस्कार करून औषधीमध्ये खास करून उपयोग बघितले. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्याकडून सुश्रुतांच्या काळामध्ये त्यांनी ते शल्य विशारद होते म्हणून त्यांनी शस्त्र, त्यासोबतच यंत्र, पंचकर्म संबंधित उपकरणे असे वेगवेगळ्या पद्धतीचे उपकरणे त्यांनी या धातुवर्गांच्या उपयोगाने केले. त्याच्यानंतरचा काळ येते ते म्हणजे नागार्जुनाचा काळ. आता नागार्जुन हे 6व्या शतकापासून खास रसशास्त्राच्या विकासामध्ये धातुशास्त्र म्हणून याच काळाचा उपयोग होतो. या काळामध्ये विविध धातूंचे उपयोग हे पारदापासून संस्कार करून विविध औषधीमध्ये उपयोग कसे करता येईल या काळामध्ये पाहण्यास मिळेल. अशा पद्धतीने हे इतिहास होता, ते मी तुमच्यासमोर मांडलं आहे. तर आता हे MCQच्या दृष्टिकोनाने तर ते मी सांगितले. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे लोह शब्दाची निरुक्ती. आता हे लोह शब्दाची निरुक्ती जर बघितली तर लुहू अपकर्षणाने या धातूपासून या शब्दाची उत्पत्ती असे सांगलेले. लुहू, व्हॉट इज मीन बाय लुहू सर? लुहू म्हणजे काय? खेचून काढणे, खेचून काढतात. आता निसर्गामध्ये प्राकृत अवस्थेमध्ये सुवर्ण, रौप्य, ताम्र, लोह हे सगळे मिश्र स्वरूपामध्ये आढळतात आणि त्यांना खेचून सेपरेट करावं लागतं, आहे की नाही? त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं की वेगवेगळ्या आपल्याला पद्धती मिळतात. त्याच्यानंतर आता त्यांना खेचून काढावं लागते म्हणून त्याचं हे करतात आणि हेच शरीरामध्ये त्रिविध दोषांना खेचून काढतात म्हणूनच यांना लुहू असे म्हणतात. अशा पद्धतीने यांना लोह असे म्हणतात. अशा पद्धतीने हे लोह शब्दाची निरुक्ती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर येते ते म्हणजे आता वेगवेगळ्या ग्रंथकारांनी वेगवेगळे रसरत्न समुच्चय आसन, त्याच्यानंतर आयुर्वेद प्रकाश आसन, योगरत्नाकर आसन, रसकामधेनू आसन, रसरत्न समुच्चयच आपल्याला ग्रंथामधून यांनी धातुवर्गाचे विविध वर्ग केलेले आहेत. तर तेच बघायचं. आता इथं आपल्याला रसरत्न समुच्चयांनी जे श्लोक सांगितलेले तेच आपण बघूया अभ्यासाच्या दृष्टीने. तर त्यांनी असंच सांगितलेले की शुद्धम लोहम, कनक रजतम, भानुलोह अश्मसारम, पुतिलोहम द्वितमोदितम, नागवंग अभिधानम, मिश्रलोह त्रितयमोदितम, पित्तल कास्यवर्तनम. शुद्ध लोहम म्हणजे शुद्ध लोह. त्याच्यानंतर कनक रजतम, कनक म्हणजे
सुवर्ण आणि रजत म्हणजे काय की रजत हे ताम्राला म्हणलेलं आहे कशामध्ये अर्थवेदामध्ये, पण रजत इथे रौप्य येते लक्षात राहू द्या. आणि भानुलोह म्हणलं तर भानुलोह इथे आपल्याला याला म्हटलेलं आहे ताम्राला भानुलोह, कारण की ते भानू असतं म्हणून. त्याच्यानंतर पुतिलोह इथं नाग आणि वंग धातू या आणि यशद यांना पुतिलोह म्हणलेले, कारण की हे लवकर द्रवित होतात आणि विषगुण उत्पन्न करतात म्हणून यांना पुतिलोह असे म्हणतात. त्याच्यानंतर मिश्रलोहामध्ये जर बघितलं तर मिश्रलोह त्रितैम मुदितम पित्तल कास्य मुदितम. तर पित्त आणि कास्य या दोन धातूंना या मिश्रलोहामध्ये वर्गीकरण केलं. तर तेच वर्गीकरण आपण पुन्हा एकदा बघू. तर त्यांनी अशा पद्धतीने केले की सारलोह सुवर्ण आणि रौप्य यांना म्हणलेले. सारलोह यांना का म्हणलेले, कारण की हे काय करतात रसरक्तादी जे शरीरामध्ये आहेत ते या धातूंचा सार ते उत्पन्न करतात आणि त्यांच्या औषधीमध्ये त्यांचा खास करून उपयोग होतो म्हणून यांना उच्च धातू मानलेले आहेत आणि म्हणून सुवर्ण रौप्यांना सार लोह असे म्हणतात. त्याच्यानंतर शुद्ध लोह, याच्यामध्ये शुद्ध प्रकारचे लोह प्रामुख्याने प्राप्त होते जसे की सुवर्ण रौप्य आणि ताम्र हे यांना शुद्ध लोह प्रामुख्याने म्हणतात. त्याच्यानंतर साधारण लोह, आता हे साधारण लोहामध्ये यामध्ये खास करून तीक्ष्ण लोह आणि ताम्र हे दोन प्रकारचे त्यामध्ये मिळतात. त्याच्यानंतर येते पुतिलोह, हे नाग वंग आणि यशद जे की विषगुण समान असतात आणि त्यांना जर समजा आपण अग्नी प्रज्वलित केली तर ते द्रवीभूत होऊन नंतर ते विष उत्पन्न करतात. त्याच्यानंतर मिश्रलोह जर बघितलं तर हे मिश्रलोहमध्ये कास्य पित्तळ आणि वर्त धातू येतो. तर आता याच्यामध्ये पित्तळ जर बघितलं मित्रांनो तर पित्तळ हे 2 भाग ताम्र आणि 1 भाग यशद यापासून मिळतो आणि कास्य जर बघितलं तर 4 भाग ताम्र आणि 1 भाग वंग याच्यापासून बनतो. तर अशा पद्धतीने हे वर्गीकरण होते. याच्यानंतरचं नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे धातूंचा ग्रहांचे संबंध. आता धातूंच्या कोणत्या कोणत्या ग्रहांचे संबंध आहेत ते बघितलं तर याच्यामध्ये रवी जर म्हणलं तर ताम्र लक्षात राहू द्यायचं. रवी हे ताम्रसोबत येते. चंद्र समान रौप्य असते सिल्वर. त्याच्यानंतर मंगळ हे पित्तळ, त्याच्यानंतर बुधवार नाही बुध हे नागशी असते. त्याच्यानंतर हे गुरु जर बघितलं तर हे सुवर्णशिसा असते आणि शुक्र ग्रहासोबत जर संबंध बघितला तर वंग धातूचा असते. त्याच्यानंतर राहूचा कास्यशी असते. केतू जर बघितला तर याचा कांतलोह धातूशी असते आणि शनी ग्रह जर बघितलं तर तीक्ष्ण लोहाशी असते. अशा पद्धतीने हे धातूंचा ग्रहाशी संबंध सांगितलेले आहेत. आता त्याच्या पुढे त्यांचे सामान्य शोधन सांगितले ते बघूया. तर आता सामान्य शोधन बघण्याच्या पूर्वी आपण त्या पहिले उपधातूंचे प्रकार बघूया. आता उपधातूंचे प्रकार याच्यासाठी सुद्धा श्लोक सांगितलेले तर ते श्लोक बघूया. तर ते उपधातूंचा श्लोक असा आहे की माक्षिकम तुत्त क अब्रके नीला अंजनम शिलालका रसकश्चेती विज्ञेया येथे सप्तो धातुवा. शारंगधर संहिता याच्यातून हा श्लोक सांगितलेले. तर याच्यामध्ये माक्षिक तुत्त अभ्रक नीलांजन आणि शिला म्हणजे शिला की जवानीमधली का नाही, शिला म्हणजे इथं मनशिला घ्यायचं. आता इथं मनशिला हरताळ रसकश्चिती रसक या 7 द्रव्यांना मिळून उपधातू असे म्हणतात आणि हे शारंगधर संहितामधून हा श्लोक सांगितलेले. तर हे उपधातूचे प्रकार होते. तर MCQच्या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याच्यानंतर वळूया आपण सामान्य शोधनाकडे. आता धातूंचे सामान्य शोधन जर बघितलं मित्रांनो तर सगळ्यामध्ये सारखेच असतात. सगळ्या धातूमध्ये हे सामान्य शोधन सारखेच प्रकार. यांना काय करावं लागतात, यांचे जे पत्रे असतात त्यांना अग्नीवर तापवायचं आणि त्यांना लाल होईपर्यंत त्यांना मग काय करायचं, तापवणं झाल्याच्या नंतर मग वेगवेगळ्या द्रव्यांना आम्लयुक्त जे द्रव्य असतात त्यांच्यामध्ये निर्वाप किंवा ढालन बुडवण्याची किंवा ओतण्याची क्रिया करावी लागते आणि त्या प्रकारे त्यांचे शोधन होते. आता हे शोधन काहून करावं लागते, कारण की जेव्हा भस्म तयार होतो त्याला भंगुरत्व प्राप्त करण्यासाठी त्याला शोधन करायला जातं. तर अशा पद्धतीने त्यांचे भस्मासाठी सामान्य शोधन आणि सामान्य मारण सांगितलेले. तर ते सामान्य शोधन आपण बघूया. तर हे सामान्य शोधनाचा श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया. तर श्लोक सांगते की तैलम तक्रे गवा मूत्रे हरणाले कुलथस्जे क्रम अग्निश्चयते तप्तम द्रावे तु सप्तदा स्वर्ण आदी लोहपत्रांना शुद्धी रेषा प्रशस्ते. तैलम तक्रे तैलामध्ये तक्रे म्हणजे ताक, गोमूत्रामध्ये हरणाळ कुलत यांच्या काड्यामध्ये क्रम अग्नीने तू सप्तदा म्हणजे 7 वेळा सुवर्णादी जे लोह धातू आहेत त्यांचं शोधन करण्यासाठी या धातूंचा उपयोग होतो म्हणून यांनी इथं श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने श्लोक आहे. तर यांचे धातूंचं सामान्य शोधन कशा प्रकारे होतं ते बघूया.
तर ते जर बघितलं तर धातूंची पातळ पत्रे तयार करून घ्यायची आणि ते पातळ पत्रे काय करायचे, अग्नीवर त्यांना तापवून ठेवायचे आणि अग्नीवर तापवण्याच्या नंतर ते लाल होईपर्यंत त्यांना वितळू द्यायचं आणि लाल वितळले नंतर त्यांना काय करायचं, तेल, ताक, गोमूत्र, कुळथ, त्याच्यानंतर अर्नाळ म्हणजे कांजी या द्रव्यामध्ये 7-7 वेळा त्यांना बुडवण्याची किंवा ओतण्याची क्रिया, एक तर बुडवा नाही तर ओतवा त्याच्यावर, तर ही क्रिया 7-7 वेळा केल्यानंतर सामान्य शोधन होते. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा बघूया. तर धातूंचे पातळ पत्रे तयार करायची, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप सांगितलेली की अग्नीवर तापवून वितळून घ्यायचं आणि ते वितळण्याच्या नंतर त्यांना काय करायचं, तीळ, तेल, ताक, गोमूत्र, अर्नाल, कुळथाचा काढा 7-7 वेळा हे करायचं. काय करायचं, बुडविले जायचे किंवा ओतले जायचे, निर्वाप किंवा ढालन काही करू शकता, 7-7 वेळा करायचे आणि तशा पद्धतीने आपल्याला सुवर्णादी धातूंचा शोधन प्राप्त होते. अशा पद्धतीने हे सामान्य शोधन सांगितलेले. तर हे सामान्य शोधन झाल्याच्या नंतर त्यांचं मारण केले जाते. आता यांचे विशेष शोधन पण आहेत, पण त्या त्या धातूनुसार विशेष शोधन आपण त्याच्या वर्गामध्ये आपण त्या त्या धातूनुसार आपण विशेषमध्ये बघूया. तर आता इथे हे सामान्य शोधन होते ते मी सांगितले. आता याच्यासमोर येते धातूंचे सामान्य मारण. आता भस्म बनवायचे. तर आता याच्यासाठी सुद्धा आपल्याला श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया. तर धातूंचे सामान्य मारणचा श्लोक आहे की मनशिला गंधक सूर्यदुग्धे समर्द्य खल्वे खलु सप्तलोहम वन्य उपलब्धी पुटितम प्रयत्न द्वितनमा याती मृती यावशम रसरत्न तरंगणीकारांनी हा श्लोक सांगितले की ते या श्लोकातून सांगितलेलं की शुद्ध केलेले जे धातूचे आहेत त्यांच्या चूर्णामध्ये समभाग मनशिला आणि शुद्ध गंधक घ्यायचं आणि त्यांना काय करायचं, अर्क क्षीराची भावना द्यायची. वन्य तोपलो अग्नी पुटितम म्हणजे त्यांना जे त्या द्रव्यानुसार त्या धातूंच्या पुटानुसार त्यांना अग्नी द्यायची आणि त्यांच्यानंतर मूर्ती ह्या वैषमा त्यांच्यानंतर त्यांचे जे भस्म प्राप्त होईल ते सामान्य भस्म म्हणजे सामान्य मारण म्हणून आपण उल्लेख हे करतो. तर अशा पद्धतीने हे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर ते श्लोक पुन्हा ते श्लोक झाल्यानंतर आपण आता विस्ताराने बघूया. तर धातूंचं काय करायचं, जे शोधित धातू आहेत त्यांचे चूर्ण त्याच्यामध्ये शुद्ध मनशिला चूर्ण आणि शुद्ध गंधक चूर्ण हे मिक्स करायचे, तिन्ही द्रव्य समभाग घ्यायचे आणि त्यांना नंतर काय करायचं, हे मिक्स केल्याच्या नंतर त्यांना अर्क क्षीराची भावना द्यायची. कॅलेट्रोपिस प्लांटची त्याची भावना द्यायची. तर त्यांची भावना दिल्याच्या नंतर त्यांचं काय करायचं, चक्रिका बनवायचं आणि चक्रिका बनवल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, सूर्यप्रकाशामध्ये वाळू द्यायचं. आता ते वाळवल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, शराव संपुष्ट घ्यायचं. शराव संपुटामध्ये त्यांना काय करायचं, ठेवायचं आणि त्यांना संधिलेपन करायचे. संधिलेपन केल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, त्यांचे जे जे धातू आहेत त्या त्या धातूनुसार त्यांच्यामध्ये पुट संस्कार केला जातो. आता जसं बघितलं तर सुवर्ण, रौप्य, ताम्र जर बघितलं यांना वेलनबिंदू जास्त आहे तर त्यांना जास्त प्रमाणे पुट संस्कार द्यावा लागते आणि नाग, वंग धातू यांचा द्रवणांक बिंदू कमी आहे म्हणून त्यांना पिठर यंत्राच्या सहाय्याने हे करावं लागते. तर तशा पद्धतीने हे वेगवेगळे सांगितलेले. तर त्याच्यामध्ये आपण धातूनुसार पुटाग्नी दिल्याच्या नंतर त्यांची जे प्राप्त होते ते आपल्याला भस्म म्हणून प्राप्त होते. आता नंतर मग त्यांचे भस्म होते, आहे की नाही. अग्नी दिल्याच्या नंतर त्यांना भस्म प्राप्त होणार. मग भस्माचे गुणपरीक्षण करायचे आणि नंतर मग त्यांना औषधीमध्ये उपयोग करायचे. अशा पद्धतीने हे सामान्य मारण होते. तर पुन्हा एकदा बघूया. तर शुद्ध धातू चूर्ण घ्यायचं, त्याच्यामध्येच मनशिला आणि गंधक घ्यायचं, मनशिला आणि गंधक आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेली की अर्क क्षीराची भावना द्यायची आणि नंतर त्यांचं काय करायचं, चक्रिका बनवायच्या आणि नंतर शराव संपुष्टामध्ये शराव संपुट त्याच्यामध्ये काय करायचं, त्यांना बंद करायचं आणि त्या धातूनुसार पुट अग्नी द्यायचा. त्याच्यानंतर त्यांना अग्नी दिल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, सुवर्णादी धातूंचे भस्म होते. अशा पद्धतीनं हे त्यांनी मारण सांगितलेले. नंतरचे नेक्स्ट त्यांनी सांगितलेले की धातूंचे भस्मांचे श्रेष्ठ अश्रेष्ठानुसार प्रकार सांगितलेले. तर हे MCQच्या दृष्टिकोनातून येतं, तर लक्षात राहू द्या. श्रेष्ठ भस्म जर म्हणलं तर रसभस्माद्वारे जे मारित असतात, जसे रस सिंदूर येतं, पारद संयोगाने जे मारित असतात त्यांचे श्रेष्ठ भस्म म्हणून उपयोग होतो. त्याच्यानंतर मध्यम भस्म जर बघितले तर वनस्पतीद्वारे जे मारित असतात, वनस्पतीद्वारे जे समजा भस्मीकरण होते त्यांच्या भावना दिली जाते ते मध्यम भस्म येतात. कनिष्ठ भस्म म्हणजे एकदमच कमी जर बघितलं तर गंधक आदी, हरनाळ, मनशिला हे जे आहेत गंधक आहेत यांच्याद्वारे जे भस्मीकरण होते ते कनिष्ठ वर्गात येतात. आणि दुर्गुणप्रद भस्मामध्ये अरिलोह याद्वारे मारित जनित असतात. याच्यानंतर इथपर्यंत समजलं का. आता एक शेवटचा मुद्दा आहे ते म्हणजे धातूंचे शत्रू धातू, इनेमी जाईड आहे की नाही. तर इनेमीचा हेड कोणते येतं,
तर सुवर्णाचं बघितलं, सुवर्णाचा नाग आहे, रौप्याचा सुवर्णमाक्षिक आहे, ताम्राचा गंधक आहे, वंगाचा हरताळ आहे, नागाचा मनशिला आहे, लोहाचा हिंगुळ आहे. हे MCQच्या दृष्टिकोनातून तर लक्षात राहू द्या. तर अशा पद्धतीने हे मी धातुवर्ग विस्तारपूर्वक तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता हे आय होप की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. आता हे इम्पॉर्टंट होतं म्हणून मी सेपरेट याच्यासाठी व्हिडिओ बनवलं होतं मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा. आता याच्यामधलं आपल्याला जे सुवर्ण आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, हो की नाही. तर तोपर्यंत काय करा, खुश राहा, आहे की नाही. लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.